पाहता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पक्ष कार्यालयात जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचं वाटप करण्यात आलंय। या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून हजारो विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतलाय। यावेळी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देत सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे शहरातील विविध प्रभागांमध्येही सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिली आहे। सामान्य नागरिक, विद्यार्थी आणि समाजातील गरजू घटकांसाठी काम करणे हीच आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विचारांची खरी जपणूक आहे। त्यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या आहेत, असं मनोज प्रधान यांनी सांगितलंय। या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, राजेश कदम, जतीन कोठारे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग उपस्थित होता। रात्री 12 वाजल्यापासून कार्यक्रम चालू आहे। किंबहुना गेले 7 दिवस एक सप्ताहच आपण कार्यक्रमांचा सुरू केलेला आहे। आजच्या दिवसात 62 कार्यक्रम या जिल्ह्याच्या वॉर्डाला आपण करतो। गेले 7 दिवस सगळ्या प्रकारचे ॲफिडेव्हिट्स, सिनियर सिटीजन्स कार्ड, डोळ्याची तपासणी, हेल्थ चेकअप हे सगळं चालूच आहे। एक अतिशय चांगला जॉब फेअर मुंबऱ्यात केला जिथे 200च्या वरती मुलांना नोकऱ्या मिळाल्या। हा जो आपण कार्यक्रम करतोय की 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना कुठेतरी त्यांचं कौतुक झालं पाहिजे, त्यामुळे 70% आणि वरती ज्यांना मार्क मिळाले त्यांचं आपण एक बॅग आणि एक आपण त्यांना सर्टिफिकेट देतोय। हे गेले 14 वर्ष आपण करतोय। अशा प्रकारचे विविध कार्यक्रम आहेत आणि असं आहे की पवार साहेबांची एक शिकवण आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण। त्यामुळे 80% जास्तीत जास्त खालच्या खाली जो घटक आहे, गरीब घटक, त्याच्यापर्यंत पोहोचून चांगलं विधायक कार्य होईल अशा पद्धतीनं पुढच्या मागच्या 7 दिवसात आमचा कार्यक्रम। नवीन उपक्रम देखील आज सुरू करणार आहात। आजपासून की घरोघरी जाऊन लाडक्या बहिणी तुम्ही एक घोषणा केलेली, काय नेमकं ते? आमची एक घोषणा आम्ही केलेली आहे जेणेकरून आता आमचे कार्यकर्ते ते घरोघरी जाणार आहेत। म्हणजे ज्यांच्या काहीही समस्या असतील, तुम्ही ऑफिसपर्यंत येता कामा नये, आम्ही तुमच्या घरापर्यंत येणार आहोत आणि ती सुरुवात आपण पाचपकाडीमधनं करत आहोत। पाचपकाडीचे जे आमचे जुने कार्यकर्ते होते त्यांची ही संकल्पना आहे। आज संध्याकाळपासून राष्ट्रवादीचे किमान 20-25 कार्यकर्ते चाळीत घरोघरी फिरायला सुरुवात करतील। हे पाचपकाडीवरनं सुरुवात करतोय आपण, पण पुढच्या 1 महिन्यामध्ये पुरा ठाणे शहरात अशा प्रकारे आम्ही राहू। आपण पाहिलं तर सत्तेच्या हव्यासाठी अनेक आमदार फुटले, अनेक आमदार सत्तेमध्ये गेले, मात्र जितेंद्र आव्हाड एक आमदार निष्ठेने आज देखील राष्ट्रवादीमध्ये काम करतात। आज त्यांचा वाढदिवस आहे, काय शुभेच्छा? बघा, माझे जितेंद्र आव्हाड हे नेताच नाही पण गेले 37 वर्षाचे मित्र आहेत आणि एकच गोष्ट आम्ही त्यांच्याकडनं शिकलोय की निष्ठा। आणि निष्ठा म्हणजे काय असावी तर त्याचं एक नाव म्हणजे जितेंद्र आव्हाड। म्हणजे सत्तेचा कुठेही लालच न करता, आज सत्ता जायचं असतं तर फार सोपी गोष्ट होती पण ते नाही गेले। त्यांनी स्वतःचं सेक्युलर प्रिन्सिपल सोडलं नाही, त्यांनी पवार साहेबांना सोडलं नाही। त्यामुळे मी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना एवढंच सांगतो की आपल्यासमोर एक आयडल आहे, तो जसा वागतो तसा आपल्याला वागायचं। वाहतूक ऑपरेटरसाठी व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी सोपी आणि विश्वासार्ह कर्ज सुविधा। कर्ज मर्यादा 1 कोटी रुपयांपर्यंत, 5 वर्षांची परतफेडीची मुदत, आकर्षक व्याजदर। TJSB फ्लीट टर्म लोन, TJSB सहकारी बैंक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक। सहकाऱ्यांसाठी सत्तेशी लढणारा नेता म्हणजेच लोकनायक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेबांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा। शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे
ठाणे शहर जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते। आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, दाही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा। प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने, एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा। आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, दाही दिशातून घुमला। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील प्रभाग क्रमांक 19 चे शिवसेनेचे नगरसेवक विकास रेपाळे व नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांच्या पुढाकाराने तसेच कोपरी पाचपाकडी विधानसभा मतदारसंघातील युवा सेना व युवती सेनेच्या माध्यमातून जागतिक मैत्री दिनानिमित्त मामाच्या गोव्याला जाऊया या मराठी चित्रपटाच्या मोफत विशेष शोचं आयोजन करण्यात आले होते। हा विशेष शो ठाण्यातील इटर्निटी मॉल येथे आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला चित्रपटाचे दिग्दर्शक विजू माने यांची विशेष उपस्थिती लाभले। जागतिक मैत्री दिनाचं औचित्य साधून प्रभाग क्रमांक 19 मधील शिवसेना, युवासेना पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक तसेच मित्रपरिवारासाठी या चित्रपटाचं मोफत स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते। या विशेष शोला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावून चित्रपटाचा आनंद घेतलाय। सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मामाच्या गोव्याला जाऊया या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अनेक ठिकाणी चित्रपट हाऊसफुल सुरू आहे। मैत्रीवर आधारित असलेल्या या चित्रपटाच्या निमित्तानं मैत्री दिनी आयोजित करण्यात आलेल्या या विशेष उपक्रमाचे दिग्दर्शक विजू माने यांनी मनापासून कौतुक केलंय। यावेळी कोपरी पाचपाकडी विधानसभा युवासेना समन्वयक सुशील बेनवाल तसेच युवासेना व युवती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या विशेष शोचं उत्कृष्ट नियोजन केलं। या उपक्रमामुळे सर्व स्तरातून युवासेनेच्या कार्याचे विशेष कौतुक होत आहे। यावेळी नगरसेविका नम्रता भोसले जाधव, रुपाली रेपाळे तसेच युवासेना पदाधिकारी, कार्यकर्ते व युवती सेना मोठ्या संख्येने उपस्थित होती। मूवी मॅक्स इटर्निटी ठाणे, मामाच्या गोव्याला जाऊया। प्रभाग क्रमांक 19च्या युवासेना पदाधिकारी आणि सगळेच म्हणजे सुशील पासून ते सगळेच पदाधिकारी या सगळ्यांचं मी खूप आभार मानतो की मैत्री दिनाचं मित्रांना खूप छान गिफ्ट दिलंय। कारण हा मैत्रीवरचा सिनेमा आहे मामाच्या गोव्याला जाऊया आणि ज्यावेळेला महाराष्ट्रभर सिनेमा हाऊसफुल चालतो त्यावेळेला माझ्यासारख्या माणसाला असं वाटतं की माझ्या गावात पण हाऊसफुल झाला पाहिजे। तर मी जिथला आहे, मी जिथून येतो ते माझे मित्र विकास रेपाळे माझे वर्गमित्र आहेत, म्हणजे अगदी शालेय जीवनापासूनचे, शिवाय वहिनी रुपाली वहिनी, आमच्या नम्रताताई, हे सगळे आम्ही एक एक्सटेंडेड फॅमिली म्हणतो एकमेकांची। तर आपल्याला बाहेरच्यांनी आपलं कौतुक केलं। मी काल परवापासून मी पुण्यात 10-12 शो हाऊसफुल अटेंड केले, पण सगळ्यात भारी मला आज वाटलं कारण ना बाहेरच्यांनी कौतुक केलेलं चांगलं वाटतं, पण जेव्हा घरातले कौतुक करतात ना तेव्हा जरा ऊर अभिमानानं भरून येतो की हां आपण काहीतरी केलंय। तर तसं मला आज खरंच वाटलं की आपल्या घरच्यांचं कौतुक मॅटर करतं। काय महाराष्ट्रभर काय प्रतिसाद मिळतोय? प्रचंड प्रतिसाद, म्हणजे सगळ्यांचं असं म्हणणं आहे की खूप वर्षांनी, म्हणजे मला बायका येऊन त्यांच्या डोळ्यात पाणी आहे की मी अनेक 30-30, 40-40 महिने मी हसलेच नाही आणि मी आज इतके हसले की डोळ्यातून पाणी आलं। आणि विशेष म्हणजे खूप फॅमिलीज, म्हणजे जनरली असं लोकांना वाटायचं की स्ट्रगलर सालातले 3 ॲक्टर्स दिसत आहेत तर तो तसा थोडासा चावट असेल की काय, पण ज्यावेळेला फॅमिली देतात ते म्हणतात अरे यार हे तर हा फॅमिली एंटरटेनर आहे, आम्ही खूप वेळा बघू। आणि ज्यावेळेला रिपीट ऑडियन्स येतोय त्यावेळेला असं वाटतं की हां आपल्या केलेल्या कामाचं चीज झालं की लोकांना परत परत हसावं असं वाटतंय। आणि माझं असं म्हणणं आहे जसा जन्म काय कारणासाठी घेतला, तर माझं असं म्हणणं आहे की मी लोकांना हसवण्यासाठी जन्म घेतलाय, त्यामुळे मी हसवत राहीन। सर आज ठाण्यामध्ये ठाणेकरांना काय आव्हान कराल? ठाणेकरांना आवाहन करेन की जसं मी आतमध्ये पण सांगितलं की प्रत्येकाला आयुष्यात कुठला ना कुठला स्ट्रेस आहे, ताणतणाव आहे, दुःख आहे, चिंता आहे, टेन्शन आहे, हे सगळं विसरायचं असेल ना 2 तास तर सिनेमा बघा, तुम्ही खळखळून हसाल खूप वेळ, आणि नाही पोट दुखून असलं तर काहीही यार। निश्चितपणे मी सर्वप्रथम माझे प्रभाग क्रमांक 19 मधील सर्व युवासेना युवती सेनेचं आभार मानेन की एक चांगल्या पद्धतीने म्हणजे काहीतरी आमची युवासेना करत असते, दरवर्षी काहीतरी त्यांचं नाविन्य असतं। आणि या वेळेला अगदी खूप कौतुक करेन की मैत्री दिनानिमित्त औचित्य साधून त्यांनी हा
मामाच्या गोव्याला जाऊया हा सिनेमा आयोजित केला आहे. तुम्ही बघितलं का त्याच्यावरती एक बॅनर बनवलं आहे, त्याच्यामध्ये कृष्ण आणि सुदामाचा फोटो आहे. म्हणजे अगदी निखळ मैत्री कशी असते त्या मैत्रीचा एक मला असं वाटतं एक आनंद तुम्हाला 2 तास बघायला मिळेल. आणि निश्चितपणे जसं दादा बोलले की घरातल्यांचं मी प्रत्येक वेळेला इथे कोणते ना कोणते शोज ठेवत असते, परंतु आज आम्हाला मनस्वी आनंद होतोय की विजू दादांनी बनवलेला हा चित्रपट आहे आणि त्याचा चित्रपट आम्हाला ठेवायला मिळतोय. हा एक आम्हाला देखील स्वतःला एक अभिमानास्पद वाटतंय की आमच्या इकडचे वागळेमधला हा दादा छोटे लहानपणापासून असलेला आणि आज एवढ्या छान स्तरावर त्यांनी जे काही केलंय आयुष्यात मी बघितलंय, खूप फ्लॉलेस काम केलं आहे. आणि निश्चितपणे हा जो सिनेमा बनवला आहे तो देखील तितकाच जो हसवण्याचा आहे. आयुष्यात मला नेहमी वाटतं की प्रत्येक ठिकाणी आम्ही देखील पूर्ण दिवसभर चढउतार आयुष्याची चालू असतात, परंतु कुठेतरी विरंगुळ्याचे क्षण असावे. आणि ह्या युवा सेनेच्या माध्यमातून त्यांनी हे जे काही म्हणजे नागरिकांना युवा सेनेच्या माध्यमातून जे 2 तास दिलेत, ज्याच्यामध्ये हा दादांचा सिनेमा ठेवला आहे, अत्यंत म्हणजे नागरिकांच्या देखील भावना आहेत. खूप एक्सायटेड आहेत सगळेजण की विजू दादांचा मूव्ही बघायचा आहे म्हणून. तर खूप छान वाटतंय आणि तुम्हाला तुमचे सर्वांचे आभार की तुम्ही या ठिकाणी येऊन हे कव्हर केलं. थँक्यू. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि आमच्या प्रभागाचे कार्यसम्राट नगरसेवक विकास रेपाळे साहेब आणि नगरसेविका नम्रता भोसले जाधव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रभाग क्रमांक 19 मधील सर्व कार्यकर्ते आणि नागरिकांसाठी मैत्री दिनानिमित्त मामाच्या गोव्याला जाऊया या चित्रपटाचे मोफत आयोजन केले होते आणि त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ठाणे महानगरपालिकेच्या 9 प्रभाग समितींच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक आज महापालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडली. या निवडणुकीसाठी ठाणे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. यावेळी महापालिका सचिव मनीष जोशी उपस्थित होते. या निवडणुकीत 8 जणांची बिनविरोध निवड झाली असून मुंब्रा प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत दीपाली भगत विजयी झाल्यात. यावेळी महापौर शर्मिला पिंपळकर, आमदार रवींद्र फाटक, आमदार राजेश मोरे, पीठासीन अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व नवनिर्वाचित प्रभाग समिती अध्यक्षांचा पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. वागळे प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी एकता एकनाथ भोईर, लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी निर्मला कनसे, नौपाडा कोपरी प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी मिनल संके, वर्तकनगर प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी जयश्री डेव्हिड, माजीवडा मानपाडा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी सिद्धार्थ ओवळेकर, उतळसर प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी नारायण पवार, कळवा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी विजया लासे आणि दिवा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी दीपक जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे. मुंब्रा प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी मात्र चुरशीची लढत झाली. ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे अन्सारी नफीस अहमद मोहम्मद अनीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या दीपाली भगत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या दोन्ही उमेदवारांमध्ये झालेल्या मतदानात अन्सारी यांना 4 मते तर दीपाली भगत यांना 10 मते मिळाले. त्यामुळे पीठासीन अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी दीपाली भगत यांना विजयी घोषित केले. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.